एक भक्त दर गुरुवारी उपवास करायचा. पण एक गुरुवार त्याची श्रद्धा कठीण परीक्षेत आली. अक्कलकोट नगरीत एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्त राहत होता. तो दर गुरुवारी उपवास करून मनापासून जप करायचा, श्री स्वामी समर्थ. त्याचा विश्वास होता की गुरुवार हा गुरुचा दिवस आहे आणि त्या दिवशी केलेली प्रार्थना नक्की फलदायी ठरते. एके गुरुवारी त्याच्या घरी अन्न नव्हतं. उपवास सोडण्यासाठी सुद्धा काहीच नव्हतं. घरातील लोक म्हणाले, आज उपवास सोड. परिस्थिती वाईट आहे. पण भक्त म्हणाला, स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो दिवसभर उपाशी राहून भक्तिभावाने स्मरण करत राहिला श्री स्वामी समर्थ यांचे. संध्याकाळ झाली. पोटात भूक, डोळ्यात अश्रू. तरीही जप थांबवला नाही. अचानक दारावर एक वृद्ध साधू आले. ते म्हणाले, बाळा, प्रसाद म्हणून हे अन्न घे. भक्त आश्चर्यचकित झाला. कारण त्या गावात त्यांना कोणी ओळखत नव्हतं. त्याने नम्रतेने अन्न घेतलं आणि मागे वळून पाहिलं तर ते साधू अचानक अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटच्या मंदिरात गेला. तेथे स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि थक्क झाला. कारण काल रात्री आलेल्या त्या साधूंचा चेहरा मूर्तीशी अगदी तसाच होता, स्वतः श्री स्वामी समर्थ. भक्त परंपरेत सांगितले जाते, स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीही उपाशी, निराधार ठेवत नाहीत. म्हणूनच गुरुवारी श्रद्धेने घेतलेले नाव नक्कीच पोहोचते स्वामींच्या चरणी. आणि त्यांचा आशीर्वाद भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.